अशा प्रकारचे प्रयोग ज्या वाहनांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात चालले आहे त्यात एस टीने पण केला आहे. एस टी बस जर तुम्ही टोलवर थांबवणार असाल, टोलसाठी किंमत वाढणार असेल तिकिटाची, तर लोक जातील कसे? पण जनतेने तर काही बाबतीत जबाबदार झालं पाहिजे. त्याची कंटिन्युटी लागणार आहे, त्याची व्हिजिबिलिटी लागणार आहे, त्याची निरंतरता लागणार आहे, त्याचं एक प्लॅन करावं लागणार आहे. हा प्रयोग अतिशय चांगला आहे, पण तो सिरियसली मेंटेनन्सच्या टर्म्सवर घ्यावा लागेल. नमस्कार. अधिवेशनाचा आजचा हा 5वा दिवस आहे आणि आपल्यासोबत आहेत आमदार श्रीकांत भारतीय. विधान परिषदेमध्ये त्यांनी ई शिवनेरीच्या बाबत जे काही मुद्दे मांडले त्यांच्याविषयी आपण त्याविषयी चर्चा करू. ई शिवनेरीच्या विषयामध्ये मला नेहमीच असं वाटतं की ते एन्व्हायरमेंटल फ्री आहे. अशा प्रकारचे प्रयोग ज्या वाहनांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात चालले आहे त्यात एस टीने पण केला आहे. पण ते जर व्हिजिबल व्हायचं असेल तर त्याला काही प्रमाणात सवलती देण्याची आवश्यकता आहे. जर एस टी बस जर तुम्ही टोलवर थांबवणार असाल, टोलसाठी, आणि त्याच्यातून त्याची प्राईस जर वाढणार असेल, किंमत वाढणार असेल तिकिटाची, तर लोक जातील कसे? एक. नंबर 2, ई बस ही नीट चालण्यासाठी जे पॉवर पॉईंट द्यावे लागतात त्याची कंटिन्युटी लागणार आहे, त्याची व्हिजिबिलिटी लागणार आहे, त्याची निरंतरता लागणार आहे, त्याचं एक प्लॅन करावं लागणार आहे. तेव्हा त्या बसेस वेळेवर निघतील, वेळेवर जातील, प्रवासी ठरवून त्याच्यामध्ये जातील. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई बसची मेंटेनन्सचा पार्ट आहे. तो जर मेंटेनन्स नीट असेल तर मग प्रवासी ते प्रिफर करतील. हा प्रयोग अतिशय चांगला आहे, पण तो सिरियसली मेंटेनन्सच्या टर्म्सवर घ्यावा लागेल. अनुदान गिव्ह इट अप याबाबत आपण एक नवीन संकल्पना आणि विषय आपण सभागृहात मांडला होता, त्याबाबत काय? मला नेहमीच असं वाटतं की सरकार हे संवेदनशील असतं. सरकारने सगळाच विचार करावा लागतो, पण जनतेने तर काही बाबतीत जबाबदार झालं पाहिजे. माननीय नरेंद्रभाई मोदींनी गॅसच्या कनेक्शनच्या संबंधामध्ये गिव्ह इट अपचं अपील केलं होतं, कारण मोदीजींचा समाजातल्या चांगुलपणावर विश्वास होता. मोदीजींनी अपील केलं, माझ्यासहित कित्येक लोकांनी सबसिडी सोडली सिलेंडरची, आणि त्याच्यामुळे असंख्य गरजू लोकांना सिलेंडर मिळालं कमी किमतीमध्ये. मला नेहमीच असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारची सवलत दिल्या जाते तेव्हा ज्यांची क्षमता आहे त्यांनी ती सवलत गिव्ह इट अप केली पाहिजे, पण त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. मी मागच्या अधिवेशनामध्ये पुढाकार घेतला. मी हाऊसमध्ये विषय मांडला की ज्यांना ज्यांना अनुदान परत करण्याची इच्छा आहे त्यांना ती सिस्टीम उपलब्ध करून दिली पाहिजे. सरकारने सिस्टीम उपलब्ध करून दिली. कित्येक लोकांनी अनुदान परत केलं. याचा अर्थ असा की समाजामध्ये चांगुलपणा कायम आहे, फक्त तो मोटिवेट करावा लागतो, अपील करावा लागतो. त्या आधारावरच मी एस टीच्या चर्चेमध्ये असं म्हटलं होतं की कित्येक महिला अशा आहेत की ज्यांची क्षमता आहे ना, ते पूर्ण तिकीट काढू शकतात. सरकारचं कर्तव्य आहे, सरकारने योग्य निर्णय केला की सरसकट महिलांना 50%, पण ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी ते परत केलं पाहिजे. किंवा वृद्ध आहेत, काही जणांची कॅपॅसिटी आहे, त्यांनी ते परत केलं पाहिजे. पण ज्यांची क्षमता नाही त्यांनी मात्र नक्की वापरला पाहिजे, आणि ती सरकारची जबाबदारी आहे. म्हणून मी त्या दिवशी सभागृहामध्ये असं म्हटलं होतं की ज्या ज्या लोकांची पूर्ण तिकीट काढण्याची क्षमता आहे त्यांनी पूर्ण तिकीट काढल्यानंतर त्याचा जो अमाऊंट आहे तो अमाऊंट एस टीतल्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या मुलींच्या शिक्षणासाठी वापरला जाऊ शकतो. तुम्ही जर असं अपील केलं तर लोक तिकीट काढतील आणि तो अमाऊंट एक तयार होईल, ज्याचा उपयोग होईल. अनुरक्षण गृह जास्त संख्येने असावीत असं पण आपण सभागृहात मांडला होता. मुळामध्ये 572 अनाथालय आहे आणि मुलींची संख्या पण दरवर्षी 18 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. पण अनुरक्षण गृह फक्त एकच आहे आणि ते नाशिकला आहे. आता कोणी याचा नीट अभ्यासच करत नाही. एक अनुरक्षण गृह, तेही नाशिकला, जिची कॅपॅसिटी 100 आहे, तिथे 14 मुली आहे फक्त. तर 100ची कॅपॅसिटी असताना 14 मुली का आहेत याचा अभ्यास केला तर लक्षात येईल की उस्मानाबादची मुलगी नाशिकला कशी येईल, जळगावची मुलगी नाशिकला कशी येईल, कोल्हापूरची मुलगी नाशिकला कशी येईल. तर मी अशी मागणी मागच्या वेळेस केली होती की रिजनल लेवलला, विभाग स्तरावर अनुरक्षण गृहाची निर्मिती सरकारने केली पाहिजे. आणि केवळ मी मागणी करून विषय नाही झाला, तर परवाच्या दिवशी मुंबई हायकोर्टाच्या
औरंगाबाद खंडपीठाने या विषयाच्या संदर्भातले स्टेचर पास केले आणि सांगितलं की तुम्ही विभाग स्तरावर तरी अनुरक्षण गृहाची निर्मिती करा. काल विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे आले होते आणि त्याच संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी भाजपने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही अशी टिप्पणी केली. उद्धव ठाकरे साहेब एकाच दिवसासाठी काय येतात हे तुम्हाला कधी कळलंच नाही. 2.5 वर्ष जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, 2.5 वर्ष या सभागृहाच्या आतमध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तुम्ही मुख्यमंत्री नाही म्हणून सभागृहात येणार नाही, हा सभागृहाचा अपमान नाही. इथे सभागृहामध्ये कायदे बनतात, या सभागृहामध्ये जनतेच्या विषयाची चर्चा केली जाते. तुम्ही मुख्यमंत्री असाल तर येणार आणि तुम्ही विधान परिषदेचे सदस्य, तुमचं काम नाही पूर्ण वेळ अधिवेशनामध्ये बसण्याचं. एकतर त्यांना या विधान परिषदेच्या प्रांगणात येऊन अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची मॉरॅलिटीच नाही आहे, नैतिकताच नाही आहे. कुठल्या नैतिकतेने बोलतात उद्धव ठाकरे? आणि जिथपर्यंत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा मुद्दा आहे, आम्हाला त्यांनी शिकवूच नाही. हिरवे झेंडे घेऊन नाचले आहेत तुम्ही 2.5 वर्ष, म्हणून जनतेने त्यांना त्यांची अवकात दाखवली आहे. आता हे नगरपालिकेचे निकाल येऊ द्या, त्यांना कळेल कुठल्या कोपऱ्यात जाऊन लपावं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. खरं तर असं आहे की ते जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसते, ते जर या सभागृहाचे सन्मान्य सदस्य नसते तर आम्ही हे म्हटलंही नसतं. पण तुम्ही या सदनाचे सदस्य आहात आणि केवळ विधानसभा टुरिझम सारखे तुम्ही टुरिस्ट म्हणून इथे येता. हा महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या प्रक्रियेचा अपमान आहे आणि अशा प्रकारचा ते अपमान मुख्यमंत्री आल्यानंतर निरंतर करतात आहे. त्यामुळे त्यांनी तर महाराष्ट्राच्या तमाम जनतेची माफी मागितली पाहिजे. महाभियोगच्या निर्णयासंदर्भात ज्या खासदारांच्या सह्या आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या सुद्धा खासदारांच्या सह्या आहेत. मी मगाशीच म्हटलं की यांना मॉरॅलिटीच नाही अशा सगळ्या विषयात काही करण्याची. यांना काय नैतिकता आहे? कशावर सह्या करतात? ज्यांनी केलं त्यांनी वाचलं तरी आहे का ते पूर्ण काय आहे तर? आज अधिवेशनाचा 5वा दिवस आहे. विरोधकांच्या उपस्थितीबाबत आपण काय सांगा? मुळामध्ये 5-7 दिवसाच्या काळात विरोधकांचा प्रेझेन्सच नाही आहे, त्यांची व्हिजिबिलिटीच नाही आहे आणि त्यांचाही बिचाऱ्यांचा दोष नाही आहे. देवेंद्रजींसारखा कृतिशील, कर्तव्यदक्ष, प्रतिभावान, क्षमतावान मुख्यमंत्री, माननीय एकनाथजी आणि अजितदादांसारखा स्ट्रॉंग सपोर्ट, त्यातनं महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेचं समाधान, आनंद, अशा स्थितीत ते विरोधक तरी बिचारे काय करतील? त्यांच्या हातात आहे तरी काय? त्यामुळे त्यांचं हे दुर्दैव आहे की ते अशा स्थितीत या सभागृहामध्ये आहेत की ज्यावेळेस देवेंद्रजींसारखा प्रतिभावान, ताकदवान आणि संवेदनशील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. तुम्ही पूर्ण या अधिवेशनात तुम्ही असेसमेंट जर केलं तर तुमच्या लक्षात असं येईल की या अधिवेशनामध्ये विरोधक नाहीतच अशी स्थिती आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परुळेकर, महा MTV नागपूर.